अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापूसतळणी गावात पाणी नागरिकांच्या घरात, नाला खोलीकरणाचे लाखो रुपये पाण्यात। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आणि मी आपल्या सोबत आहे राम बीडकर। आता पाहूया सविस्तर बातमी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव कापूसतळणी या गावात दरवर्षीप्रमाणे शेजारीच असलेल्या मिठू नाल्याचे पाणी पहिल्याच पावसात गावात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। दरवर्षी नाल्याचा पूर नागरिकांसाठी कर्दनकाळ बनत असतो। जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा करोडो रुपये खर्च करून उपाययोजनाही केल्या, परंतु त्या सर्व फोल ठरल्याचे दिसून येत आहे। याच नाल्याकाठी असलेली घरे वाहून गेल्याने काही वर्षापूर्वी पुनर्वसन सुद्धा करण्यात आले होते, मात्र धोधो पाऊस पडल्याने संपूर्ण पाणी या गावातील गाडगेबाबा परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले। यामध्ये मोहन मेश्राम यांचे शिवण क्लास केंद्र तर माधव काळे, सतीश काळे यांच्या घरात पाणी घुसले। हाती आलेल्या बातमीनुसार कुठल्याही प्रकारची वित्तहानी झालेली नसल्याचे उघड झाले आहे। नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने सरपटणारे प्राणी, साप, विंचू इत्यादी तत्सम कीटक घरात जाऊन धोका होऊ शकतो। मागील वर्षी 188 लोकांच्या घरात पाणी गेले, त्यावेळी शासनाच्या वतीनं 5,000 रुपये मदत करण्यात आली होती। आताही यावर्षी घराघरात पाणी गेल्याने रोगराई होण्यास नाकारता येत नाही। नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन आपला संसार वाचवताना दिसून आले। हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कपाशी इत्यादी पीक नाल्याकाठ्यावरील खरडून गेले आहे। गावाच्या मधोमध वाहणाऱ्या मिठू नाल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, पूरग्रस्त नागरिकांना शासनाने मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे। दरवर्षी नागरिकांचा जीव घेणारा हा नाला व पुराचे पाणी अक्षरशः लोकांच्या अंगावर काटे आणणारे दृश्य डोळ्यासमोर आपण पाहत आहात। अंजनगाव सुरजी तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाने व नवनिर्वाचित खासदार यांनी या गावाकडे तात्काळ लक्ष घालून लोकांची जीवितहानी होत असलेल्या कापूसतळणी गावाकडे उपाययोजना करावी। यावर्षी थातूरमातूर झालेल्या या नाला खोलीकरणाची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावतीहून मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम बीडकर।